हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज नाश्त्यामध्ये होता विद्यार्थ्यांना मस्त गरमागरम उपमा आणि त्याच्यासोबत लोणचं सुद्धा. आणि या नाश्त्यामुळे एकतर चांगली गोष्ट घडत आहे, ते म्हणजे विद्यार्थ्यांचं ना अब्सेंट राहण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. कधी आईचा स्वयंपाक बनतो तर कधी नाही बनत. कधी कधी उपाशी पोटी शाळेच्या घाई गडबडीने विद्यार्थी शाळेत येतात. तर ही जी अक्षय पांढरे फाउंडेशन आहे खूप मस्त असं काम करत आहे. आणि नाश्त्याची क्वालिटी सुद्धा खूप छान असते. अक्षरशः शिऱ्यामध्ये तर काजू, बदाम, पिस्ते टाकलेले असतात. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं का विनोबा ॲप हे फाउंडेशन शिक्षकांसाठी आहे. त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचे व्हिडिओज वगैरे अपलोड करायचे असतात, आपल्या ऍक्टिव्हिटीज. तर त्यातर्फे आम्हाला गिफ्ट मिळालं होतं, लायब्ररी बॅग. तर गिरी मॅडमांनी मला ती गिफ्ट मिळालेलं होतं. शाळेतले शिक्षक नेहमीच माझं कौतुक करत असतात आणि कौतुकाचे मेसेज टाकत असतात. ते अशासाठी की मला ऑनलाईन कामामध्ये आवड आहे, कम्प्युटरच्या गोष्टी, कम्प्युटर चालवायचे, कोडिंगचे कम्प्युटर. आणि मी त्यांना नेहमी शिकवत असते, त्यांना नेहमी सांगत असते. तर त्याच्यामुळे आहे ना त्यांना एक मोटिवेशन मिळते. आज रिटायरमेंट स्टेजला जरी ते आलेले असले ना, तरी त्यांची जी जाणून घेण्याची, शिकण्याची उत्सुकता आहे ना, तर मला फार त्यांचा अभिमान वाटतो. पीएम श्री तर्फे आयसीटी लॅब मिळाली, पण आयसीटी लॅब मध्ये ना त्यांनी पंखे लावून दिले ना एसी. इतकी गरमी की 15 मिनिटाच्या वर आपण तिथं बसू शकत नाही. लव बोराटे सरांच्या शाळेसारखी कोणाला देणगी देण्याची इच्छा झाली तर नक्की द्या. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हा लोकांना पगार नाही का, तर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी भरपूर खर्च करत असतो. आजसाठी बस एवढंच. व्लॉग आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका फेसबुक आणि इंस्टाग्रामवर. तर मग काय, भेटूयात की पुन्हा.